आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. विविध पक्षाचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर आज रविवारी महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट सह महायुती जिल्ह्यातील सर्वच नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यात महायुतीकडून अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शन केले होते. या मेळाव्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रामपाटील रासोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, सुधाकर भोयर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील, उमेश मुंडे, बाबूराव कदम, रिपाईचे विजय सोनवणे सह महायुतीतील सर्व आमदार, प्रदेश, जिल्हा व तालुका प्रतिनिधी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद या सर्वांमध्ये महायुतीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार देतील, जे बी लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने ही बैठक होती. या ठिकाणी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेशजी पाटील साहेब यांनी आम्हाला प्रबोधन केलेले आहे. या तिन्ही पक्षाचे संमेलनाचे अध्यक्ष आमचे विक्रमजी काळे साहेब या ठिकाणी, तसेच सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी प्रबोधन केलेले आहे. या बूथ लेवलपासून सर्व पक्षाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, युवक अध्यक्ष असे संपूर्ण मिळून ह्या एका कार्यकर्त्यांना नवचैतन्य या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि जे कोणी अजितदादा आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने जे आदेश देतील, महायुतीमध्ये जे बी उमेदवार आहेत, सर्वात जास्त पुढे राहून आपण काम करायचं हे आदेश आज आमच्या या माध्यमातून आम्हाला दिलेले आहे. आणि त्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही एवढे विश्वास देतो की मागील ज्या पद्धतीनं महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते, त्यापेक्षा 4 पट जास्त उमेदवार, म्हणजे गेल्या वेळेस 40,000च्या लीडनं मताधिक्याने विजयी झाले होते, यावेळेस 2 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. यासाठी आम्ही कारण का आमची राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून संपूर्ण आमची जे राष्ट्रवादीची ताकद आहे महायुतीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे 2 लाखाची लीड जी आहे आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने देणार या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो.